सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. या सेशनमध्ये असे लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी मशीन बसवलेत, 2-2, 3-3, 4 महिन्यापासून ते पाणी प्यायला लागलेत, रिझल्ट जनरेट झालेत. काही लोकांना मशीन घ्यायचं आहे पण कन्फ्युजनमध्ये आहेत. काही लोकांच्या मनात काही डाऊट्स असतील, तर या सगळ्या गोष्टीचे उत्तर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये भेटतील. तर मला असं वाटतं हे सेशन ऐकताना एका वेळेस एकच काम केलं पाहिजे, कारण की तुम्ही आंघोळ करता करता मेकअप नाही करू शकत, बरोबर ना? तसं तुम्ही हा सेशन अटेंड करता करता दुसरं काहीच काम नाही केलं पाहिजे. जसं आता बघा, मी ऑलमोस्ट 2-3 दिवस बाहेर होतो. जस्ट मी 1 तासापूर्वी पोहोचलोय आणि मी पुन्हा या मीटिंगमध्ये येऊ राहिलो. आणि काल मी जवळपास 2-3 दिवसापासून नियर अबाउट 20-22 तास लगातार बोलत होतो. आणि तरी पण मी तुमच्यासमोर आलो, याचं कारण आहे की मला असं वाटतं की आयुष्यामध्ये सगळ्यात महान काम म्हणजे लोकाला दिशा दाखवणं, लोकांची सेवा करणं, लोकांच्या आतले संदेह दूर करणं, त्यांना भीतीमुक्त करणं, त्यांना आयुष्यामध्ये पुश होण्यासाठी दिशा दाखवणं. जसं अर्जुन गोंधळला होता 5200 वर्षापूर्वी, तर अर्जुनला भीती होती. अर्जुनाला कळत नव्हतं युद्ध करू का नको करू, केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे का. तर आज 2026 मध्ये आपण ह्या कलियुगात असंच गोंधळलेलो आहोत. खरंच याची गरज आहे का, खरंच हे पाहिजे का, खरंच आता हे लागणार आहे का, खरंच याच्याबद्दल लोक पॉझिटिव्ह बोलतात का, काही लोक निगेटिव्ह बोलतात का, नाही मग आता काय इथून मागं पियत आलो ना आपण, मग काय असं बदल होतं हे. तर असे शंका कुशंका तर्क मध्ये माणसं अटकतात. आणि आज जर बघितलं तर सतयुगात लोक 1 लाख वर्ष जगायचे, त्रेतायुगामध्ये लोक 10,000 वर्ष जगायचे, द्वापर युगामध्ये लोक 1,000 वर्ष जगायचे, आणि कलियुगामध्ये ऑलमोस्ट लाईफ स्पॅम 100-120 दिलाय, 120 वर्षापर्यंत दिलाय. पण आज जर बघितलं तर मला असं वाटतंय 16-17 मध्येच ओबेसिटी वाढली, 7-8 वर्षाच्या मुलाला कॅन्सर होऊ राहिलेत, हेअरफॉलचे प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम, मायग्रेनचे प्रॉब्लेम, बीपीचे प्रॉब्लेम, लंगचे प्रॉब्लेम, लिव्हरचे प्रॉब्लेम्स, डायजेशनचे प्रॉब्लेम, डायबिटीजची इश्यू तयार होऊ राहिलेत, पँक्रियाजची इश्यू तयार होऊ राहिलेत, मूळव्याधाची इश्यू तयार होऊ राहिलेत, मसल पेन जनरेट होऊ राहिला आहेत, हाडं ठिसूळ होऊ राहिलेत. त्यानंतर आज जर बघितलं तर जॉईंट पेनचे इश्यू तयार होऊ राहिलेत. त्यानंतर मुंग्या येणं, चक्कर येणं, पॅरालिसिस होणं, डोळ्याला लवकर चष्मे लागणं, आज मुलांची हेल्थ होणं, राग, चिडचिड, हे सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट करू राहिल्यात. प्रॉपरली झोप नाहीये, मोबाईल युजेस वाढलेत, अपेक्षा वाढल्यात, इन्कम सोर्स फार कमी येतं, काहीच कळत नाही सोशल मीडियाच्या दुनियात राईट काय आणि रॉंग काय आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला हे मनुष्य जीवन भेटलंय आपल्या इच्छा पूर्ण करायला, ड्रीम फुलफिल करण्यासाठी. किती जणांना असं वाटतंय की आपण 1000 वर्षासाठी नाही आलेलो इथं? किती जण ॲग्री करतात? 1000 वर्षासाठी आपण आलो नाहीत. दिस इज ओनली शॉर्ट ट्रिप, फार छोटीशी ट्रिप आहे. आणि जर तुम्ही एखाद्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये गेलात तर त्या हॉटेलमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे नका बघत बसू. किंवा त्या हॉटेलमध्ये ज्या पण गोष्टी तुम्हाला भेटल्यात कॉम्प्लिमेंटरीमध्ये, तुम्ही त्या सगळ्या वापरल्या पाहिजेत. तो सोफा, तो बेड, तो टी, तो ज्यूस, तो एसी, तो लाईट, तो फ्रेम, तो फोटो, तो स्विमिंग पूल, तो गार्डन, ती हवा, ती लिफ्ट, तो स्मेल, सगळीकडे तुम्ही त्या 5 स्टार प्रॉपर्टीचा काय केलं पाहिजे, उपभोग घेतला पाहिजे. सो दिस लाईफ इज लाईक अ 5 स्टार प्रॉपर्टी. भगवंतानी हे नेचर आपल्यासाठी दिलं गेलंय. हे एक अमेंडीज दिल्या गेल्यात. आणि आज जगातले टॉपेस्ट सक्सेसफुल लोक, जे मेंटली, जे हेल्दी, ज्यांचे नातेसंबंध, त्यानंतर आज फायनान्शियली, त्यानंतर ते सोशली एवढे बॅलन्स आहेत. म्हणजे जे जीवन लोक एका वर्षभरात जगतात, ज्ञानी लोक ते जीवन एका एका दिवसात जगून घेतात. आणि अज्ञानपणामुळं आज जर पाहिलं तर एवढी लक्झरी अम्युनिटी असणारी लाईफ दिली आहे, एवढं सुंदर नेचर दिलंय भगवंतानी, कुठलीच कमतरता नाहीये. पण आज निराशा आहे, अविश्वास भरला गेलाय, समाजाबद्दल नकारात्मकता भरली गेली आहे, आतमध्ये जोश जुनून नाहीये. तर मला सांगा, हे जीवन जगतोय का काटतोय? किती लोकांना वाटतं की 95% लोक काटू राहिले सर, जिंदगी जगत नाहीयेत. किती जण येस सर. ऍग्री येस सर. करतात? येस Yes. सर. येस. Yes, sir.
तर एवढं ऐकूनच मला असं वाटतं 5, 50, 100 लोक म्हणतील ज्या आईला ही ॲम्युनिटीचा उपभोग घेतला पाहिजे आपण. राईट और रॉंग? बरोबर सर. येस. तानाजी सर, त्या दिवशी मला आता आरटीपी प्रोग्रामला जायचं होतं आणि आपले तर ड्रेस कोड फिक्स आहेत. पण कधी सोशल मीडिया लोक म्हणतात तुमच्याकडे कपडेच नाहीत काय, त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन करण्यासाठी मी एक 7, 8, 10 शर्ट, 7, 8 पॅन्टी टाकून ठेवल्या. आणि मी म्हणलं अरे कविता कसं केलं पाहिजे रे, रोहन कसं मॅचिंग केलं पाहिजे, कारण की आपण डिझायनर तर नाहीत ना, कळत नाही आपल्याला कॉम्बिनेशन काय असतं. तर मला बरोबर. लक्षात आलं आपली चॅट जीपीटी आलेत ना बाबा, एवढे हाय टेक्नॉलॉजी. मी बेडवर सगळे कपडे वोकळे टाकले, असे ठेवले, एक फोटो काढला आणि चॅट जीपीटीला कमांड दिली, प्लीज सगळेच मी कॉम्बिनेशन. पुढल्या 2 सेकंदात त्यांनी मला डिटेल कॉम्बिनेशन दिलं, कपडे उपडे लावून, टॉप लेफ्ट राईट बॉटम, आणि कुठल्या याच्यावर शूज कसे तुम्ही दिसणार. ओ बाप, एवढी टेक्नॉलॉजी हायस्ट लेवलला आहे. म्हणजे सगळ्याच्या हातात गुगल होतं, जीमेल होतं, पण आज 70% युजर गुगलचे स्विच झालेत कशावरती, चॅट जीपीटीवर. ChatGPT वर. एक दिवस लोक नोकिया वापरत होते, 1100 मोबाईल सगळ्याच्या हातात होता. पण आज जर पाहिलं, तर आज जर बघितलं तर नोकिया बिचाऱ्याने आत्महत्या केली त्या नोकिया फोननी. आणि आज लोक गुगलला सोडून राहिलेत. मग मला सांगा, आज टेक्नॉलॉजी फार बदलू राहिली आहे. तुम्ही घरामध्ये फ्रीज बदलले, फोन बदलले, लाईफस्टाईल बदलले, फर्निचर बदलले, फॅन एसी बदलू राहिलात, मोबाईल अपडेट करू राहिलात, टू व्हीलर अपडेट करू राहिलात, क्लोथ अपडेट करू राहिलात. इवन जर पाहिलं तर आज कार अपडेट्स करू राहिलात, एज्युकेशन मध्ये अपडेट करू राहिलात. म्हणजे ही जे आरोग्याचे शरीर जे वापरतं ते सगळ्या गोष्टी अपडेट होऊ राहिल्यात. मग मला सांगा, जर हे शरीर वापरणाऱ्या शरीरासाठी 3 महत्वाचे घटक आहेत: शुद्ध हवा, शुद्ध पाणी, आणि प्रॉपर न्यूट्रिशन्स. त्याच्यासोबत प्रॉपर झोप पाहिजे, प्रॉपर एक्सरसाइज पाहिजे, स्ट्रेस फ्री माइंड कंट्रोल पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कुठं ना कुठं प्रयत्न करतात. पण आज मला असं वाटतं, चेंज द वॉटर चेंज द लाईफ, हे जर बघितलं तर जवळपास मागच्या 50 वर्षापासून चाललंय. आणि आज जर बघितलं तर श्रीमंत लोकांकडे मोठे मोठे मेडिक्लेम आहेत, त्यांच्याकडे करोड रुपये आहेत, 5 स्टार हॉस्पिटल आहेत. ते हॉस्पिटलला गेल्यासारखं त्यांना वाटतच नाही, त्यांना वाटतं 5 स्टार हॉटेलमध्ये आहे मी. अरे पण गरीब माणसाने काय करायचं, काय करायचं? चांगल्या हॉस्पिटलला पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तुमच्या शहरामध्ये 4, 5 दिवस फक्त आयसीयूला जा. 4, 5 दिवस कमीत कमी 2, 4 लाख रुपयाच्या खाली फी तुमचे येणारच नाही. तुम्ही व्हेंटिलेटरवर गेलात तर किती जण ऍग्री करता या गोष्टी, सांगा मला. येस, येस येस, सर. येस. मग मला सांगा, जर आयुष्यामध्ये आपल्याला भगवंताने इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलीये, का दिलीये, कशामुळे दिलीये? कारण की भगवंताला वाटतंय की तुम्हाला शर्ट मदत टाकला करायची, ना कारण की असं तुम्हाला असं टोचून भगवंताला वाटतंय की तुमची हेल्थ सुधारली पाहिजे, राहिली पाहिजे. कारण की माझ्यासमोर इन्फॉर्मेशन आली, मी डिटेल्स घेतले, कन्फ्युजन दूर केलं, डाऊट दूर केले. कारण की या जगामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इन्फॉर्मेशन आहे, येस ऑर नो? येस. आणि ॲज पर सिच्युएशन माणसाला बदलावं लागतं. एक काळ जर बघितला तर ते कॉईन बॉक्सवर होतो आपण सगळेजण. पण आज जर बघितलं तर ह्या ॲपल बघा, मागच्या 15, 16 वर्षात 15, 16 वेळा व्हर्जन अपडेट झालेत. मला वाटतं मागच्या 5, 6, 7 वर्षामध्ये मी ॲपलचे फोन जर बघितलं तर 8, 9 लाख रुपयाचे नुसते मोबाईल वापरलेत. बाकी टॅब सोडा, घड्याळ सोडा, मॅकबुक, 20, 25 लाखाचे ॲपलचे फोन वापरलेत. काय बरं त्या टूल्सने दिलं मला? आणि प्रत्येक वर्षाला 2 वर्षाला हे फोन बदला करावं लागतात. पण जेव्हा मी आयोनायझर पाहिलं ना तानाय सर, त्यावेळेस मला असं वाटलं याची मला फार गरज आहे. मी तर डोकं असं केस ओढले. अरे म्हणलं अशोक, तू 1, 1.25 कोटीची मर्सिडीज वापरतोय, 2, 3 कोटीच्या घरात राहतोय, तू मस्त पैकी वर्षाला 15, 20 लाख कपड्यावर खर्च करतोय, तू 5 स्टार लाईफस्टाईल बघू राहिलाय, तू 2, 3 दिवसाच्या ट्रेनिंगला 2, 4 लाख घालून राहिलास, तुझ्या माइंडवर तू 5, 50 लाख घातले, सगळं बघू राहिलाय. आणि म्हणलं साला हे पाण्याबद्दल का नाही, कशामुळं नाही? पहिले आरो नव्हते तर उकळून पाणी प्यायचं, गाळून पाणी प्यायचं. कोण कोण प्यायलंय 7, 8 वर्षापूर्वी उकळून गाळून पाणी, बोला मला. येस सर. अरे मग आता येस. आरो आले तर त्या आरो मध्ये केमिकलचे फिल्टर टाकलेत, त्याच्यामध्ये अल्कलाईन वॉटर येऊ शकत नाही तुम्हाला. आणि मग आज मार्केट आहे, मार्केटमध्ये तर दारू पण विकतील, सिगरेट पण विकतो, बर्गर पण विकतो, वडापाव विकतो, असे मेडिसिन पण विकतात. पूर्ण लॉबी आहे. 95% लोकांमधून आहे ना ते ऊसातून आहे ना सगळं रस काढून चोथा करून टाकायचा. 95% लोक फूडमध्ये, वॉटरमध्ये, लाईफस्टाईलमध्ये पूर्ण प्लॅन करून 5% लोक मोठा पैसा कमवतात.
हे श्रीमंत लोक रक्त खेचतायत. इव्हन रिसेंटली तुम्ही एप्स्टीन फाईलची न्यूज बघितलंय का नाही बघितली? येस. एवढे क्रूर लोक असू शकतात का? मग मला सांगा, ह्या ट्रेनला फॉलो न करता तुमच्या समोर जर ती इन्फॉर्मेशन येते आणि आरोग्यासाठी येते, तर मला असं वाटतं मी ती इन्फॉर्मेशन माझ्यासोबत घेतली, माझं घरचं मी पाणी बदललं. मला तर फार गिल्ट, फार पस्तावा होता. लोकांकडे इन्फॉर्मेशन नाही आता. अर्जुनाकडे इन्फॉर्मेशन नव्हती म्हणून अर्जुन लढत नव्हता. आणि आज ज्या वेळेस मला इन्फॉर्मेशन भेटली, मी माझ्या 10 लीडर लोकांना प्रेझेंट केलं, तर दाईच्या दाई लोकांनी मशीन बसून दाखवल्या. आणि मला वाटते मागचे आम्ही खरं रिअल जर बघितलं विथ नॉलेज, तर 35-40 दिवस झाले याच्यावर काम करतोय. तर मला वाटते त्याने सर आपण एक 550-600 मशीन क्रॉस झाल्या का 600 पुढे गेलो. 600 क्रॉस झाले सर आपण. 600 मशीन सेल झाल्या. टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या कस्टमरसाठी. रिअली प्राऊड ऑफ यू, रिअली प्राऊड ऑफ यू. सो मला असं वाटतंय, मी आत्ताची जी स्पीच दिली आहे लगातार, मला असं वाटतंय किती मिनिटं बोललो असेल मी. आणि अं, त्याच्याबद्दल आयोनायझर बद्दल तर काहीच नव्हतं. मी रिअल लाईफ बद्दल जागा करत होतो तुम्हाला. म्हणून मला वाटतं की आज आयोनायझर हा लाईफस्टाईलचा पार्ट आहे. आणि आयोनायझर जर एखादं तुम्हाला इन्फॉर्मेशन, तुम्ही रिझल्ट पाहिले, तुम्ही नॉलेज घेतलं, सगळ्या काही गोष्टी झाल्या, तर विचार करत करत काहीच नाही होत. अर्जुनाने नॉलेज घेतल्यावर ऍक्शन केली. मला इन्फॉर्मेशन भेटली, मी लगेच म्हणलं चलो मला मशीन बसवायचंय. आणि माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत ज्या ज्या वस्तू घेतल्यात ना, एका लेवल नंतर म्हणजे पैशाचे चॅलेंजेस होते तेव्हापर्यंत, घेईपर्यंत मला असं वाटलं अवघड आहे, घेऊ का नको, घेऊ का नको. पण नंतर 2-3-4 वेळा असे निर्णय घेतल्यावर मला असं कळलं, साला फक्त निर्णय घेईपर्यंत प्रॉब्लेम आहे, नंतर कॉमन होऊन जाते ती गोष्ट. किती लोकांना बिलीफ या गोष्टीवर सांगा मला. तुमच्या आयुष्यात येस. तुम्हाला झाला असेल कधी कधी. म्हणजे येस एक सर. काळ तुम्हाला असं वाटत होतं ही गोष्ट तुमच्यासाठी फार अवघड आहे, पण तू घेतल्यावर तुम्हाला असं वाटतं त्या लय सोपं होतं, पण मी टेन्शन घेतलं होतं. फील बरोबर होते सर. सगळ्यांना? येस.